कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला अखेर आता मंजुरी मिळाली। हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख आता जारी करण्यामध्ये आली आणि हप्त्याचं वितरण आता केलं जात आहे। बघा, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहिली, परंतु नमोचा 8वाच हप्ता म्हणजे की 2,000 रुपये तुम्हाला भेटले, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता, तो आलाच नाही। आता डायरेक्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निधी हस्तांतरित केला जात आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो। तुम्हाला माहीत आहे, नमो शेतकरी योजनेचा कोणताही हप्ता असो डीबीटीच्या माध्यमातून वितरण केलं जातं। बघा, आता त्या डीबीटीच्या माध्यमातून वितरण होत असल्यामुळे हप्ता या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वितरित केला जातो आणि टप्पे करण्यामध्ये येत असतात। आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलं की यावेळेस 2 टप्पे करण्यामध्ये आले आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे या ठिकाणी निवडण्यामध्ये आले आहे आणि त्याच 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण केलं जात आहे। आता शेतकरी बांधवांनो, 2 टप्प्यामध्ये वितरण होणार म्हणजे की 18 जिल्हे आणि पुन्हा 18 जिल्हे, टोटल 36 जिल्हे म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार। बघा, परंतु आज फक्त 18 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली। आता या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। अगदी एका मिनिटामध्ये पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही। जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तर रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता 100% जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। पहा, आता यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही लगेच चेक करून घ्या। बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी सरकारने जो काय जिल्हा सांगितला 18 जिल्ह्यामधला यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा जिल्हा, बघा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता तुम्हाला नमोचा 9वा हप्ता भेटणार आहे शेतकरी बांधवांनो। आणि सोबतच काही शेतकरी असे देखील आहे ज्यांना 8वा हप्ता आतापर्यंत भेटलेला नाही, तर अशा शेतकऱ्याला तो देखील वितरित केला जात आहे। म्हणजे की जर तुम्हाला मागे बघा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आले असतील तर आता तुम्हाला फक्त 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे मिळणार आहे। परंतु जर तुम्हाला मागे 8वा हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आज जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासांमध्ये या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार, अन्यथा या ठिकाणी खूपच अडचण येणार। त्यासोबत शेतकऱ्याला सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, मागे सरकारने काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचनाचे पालन ज्या ज्या शेतकरी बांधवांनी केलं अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता
जमा करण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा आहे पुढील जिल्हा. बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बुलढाणा आणि अकोला जिल्हा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांसाठी सरकारने 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेगळी यादी तयार केली. हो शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वितरण पार काढण्यामध्ये येणार आणि बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता, कामामध्ये काही ताण न येता बघा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचं काम होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हासुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की पुढील जिल्ह्यामध्ये जर का तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, 2 कामे तुम्हाला या ठिकाणी सरकारने करायची सांगितली होती. आता ज्या शेतकरी बांधवांनी ही कामे केली अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार, नाहीतर शेतकरी वंचित देखील राहू शकतात. आता ते कोणते 2 कामे आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. आणि सोबतच शेतकरी बांधवांनो, आणखीन जर महत्त्वाचं सांगायचं झालं, बघा बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचं असून बघा वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना या रखडलेल्या हप्त्याचा फायदा भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रत्येक प्राधान्याने योजनेचा लाभ मिळणार आहे. हो, मग पीक विमा योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा PM किसान महासन्मान निधी योजना असो, बघा अशा सर्व शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. जर तुम्ही आधार लिंक केलं असेल, KYC केली असेल तरच. तर मग आता पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. आता बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. ह्या काही अटी सरकारच्या माध्यमातून लादण्यामध्ये आल्या आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, हिंगोली आणि लातूर बघा या जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, गरजू शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता व्यवस्थितपणे मिळाला आहे अशाच शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. तुम्हाला 8वा हप्ता व्यवस्थितपणे मिळाला आहे का? जर नसेल मिळाला तरी पण चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, कारण 9व्या हप्त्यासोबत रखडलेला 8वा पण येणार आहे आणि 9वाच हप्ता रखडला होता तो देखील आज शेतकरी बांधवांना मिळणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे आता आदेश जारी करण्यामध्ये आले. बघा प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 बघा या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत होते. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केला आहे त्यांनाच या योजनेचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आणि शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज पण येणार आहे. स्वतः राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे ट्विट करून सुद्धा माहिती देण्यामध्ये आली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमचं खातं खाजगी बँकमध्ये असेल तरी देखील तुम्हाला निधी मिळणार. तुमचं खातं सरकारी बँकमध्ये असेल तरी देखील निधी मिळणार. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा पेच म्हणजे की लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकामध्ये आहे जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक अशा बँकामध्ये सर्वात अगोदर हप्ता जमा करण्यामध्ये येणार आणि खाजगी बँकामध्ये त्यानंतर हप्ता जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता आदेश जारी करण्यामध्ये आले. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार सरकारने सांगितलं. त्यासोबत पुढील जिल्हा सरकारने सांगितला
जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघा या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा जालन्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे कारण देखील सरकारने सांगितलं आणि पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि नांदेड बघा या भागामधील शेतकऱ्याला लाभ मिळणार. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे कारण सुद्धा सरकारने आज जाहीर केलं ते म्हणजे की राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते जे आता पूर्ण झाले आणि त्यामुळे पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांना याचा लाभ आता नक्कीच मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण आता विना अडथळा आणि योगाने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये सध्या मेसेज देखील येत आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. हो शेतकरी बांधवांनो अगदी 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. बघा आता भरपूर दिवसापासून तुम्ही अशा देखील बातम्या ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपयांचा झाला. तर थांबा शेतकरी बांधवांनो असं काही नाही. सरकारने आश्वासन दिलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. नमो शेतकरी योजनेचे फक्त 2,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे. बघा आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यावर निधी पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आणि त्यासोबत पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता तेथे आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा बँक आणि HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी वर्ग केला जात आहे. म्हणजे की बघा सर्व शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही असं स्पष्टपणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर मग अत्यंत महत्त्वाचं पगार शेतकरी बांधवांनो दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मोठे आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील आज या ठिकाणी लाभ देण्यामध्ये येत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि या ठिकाणी गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये झुकते माप देण्यामध्ये आले. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या मार्फत देखील समोर आली आहे. तर शेतकरी बांधवांनो बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये सध्या आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची ठरू शकते. आता बघा सरकारने पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की जालना आणि लातूरमधील बघा आता सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक खाते अचूकपणे आहे बरोबर आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ खटाखट जमा केला जात आहे. शेतकऱ्याला मेसेज देखील येत आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. हो शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये आली. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून यामध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणासह मेसेज येण्यामध्ये थोडा उशीर झाला तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्या बघा सरकारने सांगितलं आहे की जर तुम्हाला मेसेज आले किंवा नाही जरी आले तरी पण चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे.
शेवटी शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्यांची यादी संपली आहे. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट केलं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे देखील अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.